माहित नाही का, पण आता दररोजच झालं आहे. इंस्टाग्रामवर फक्त एकच गोष्ट दर्शवण्यात येत आहे की बघा, मराठी माणसं भाषेच्या आधारावरून इतर लोकांना किती क्रूरपणे वागवतायत. ठीक आहे, जर तुम्हाला ही वागणूक क्रूर वाटत असेल तर मी जे सांगतोय ते सुद्धा नीट ऐकून घ्या. कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर हल्ला होतो आणि तिथे असं म्हटलं जातं की मराठी माणसं भिकारी, यांना मारा. या गोष्टीत तुम्हाला क्रूरता दिसत नाही का? मुंबईमध्ये कंपनी सुरू करून मराठी मुलांना नोकरी देण्यास नाकारलं जातं. त्यात असं कारण दिलं जातं की मराठी मुलं आमच्या कामासाठी सूट होत नाहीत. आता या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला क्रूरता दिसत नसेलच. मुंबईमध्येच मराठी माणसाला घर विकत घेण्यास नाकारलं जातं. वरून हेही म्हटलं जातं तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात. घाटकोपरमध्ये एका मराठी कुटुंबाला फक्त कुत्रा पाळल्याच्या कारणावरून घरात घुसून मारलं जातं आणि अशा बऱ्याच घडामोडी दररोज घडतात. तेव्हा का नाही दिसत तुम्हाला हिंदूंमधली भावकी? अशा कित्येक गोष्टी मराठी माणूस दररोज मुकाटपणे सहन करतोय. तेव्हा तुम्हाला असं नाही वाटत की मराठी माणसावर सुद्धा अन्याय होतोय, तेही त्याच्या राहत्या राज्यात? अख्ख्या देशभरातून येणाऱ्या गर्दीला महाराष्ट्रातला मराठी माणूस ऍडजस्ट करून घेतोच ना. आणि त्याची परतफेड जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने करता त्यात तुम्हाला क्रूरता दिसत नाही का? पण जेव्हा आम्ही म्हणतो की फक्त बोलण्या इतपत तरी मराठी शिका, तर ते तुम्हाला टोचायला लागतं. मी मान्य करतो, कोणावर हात उचलून त्याच्याकडून फक्त मराठीच बोलून घेणं हे चुकीचं आहे. पण जेव्हा संपूर्ण भारतातली लोक स्वतःची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी राजधानी दिल्लीला नाकारून महाराष्ट्रात येतात, तर त्यांना मराठी शिकण्यास कमीपणा का वाटतो? जर विदेशातून येणारी लोक मुंबईत काम करून मराठी शिकू शकतात, तर आपल्या देशाच्या लोकांना इतका त्रास का होतो? जय हिंद, जय महाराष्ट्र.